नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. स्वागत आहे मराठी बस अपडेट या युट्यूब चॅनलवर. मंडळी, ज्या घरात अवघ्या काही महिन्यांत लग्नाचे सनई चौघडे वाजणार होते, ज्या लग्नासाठी जयपूरमध्ये 17 कोटी रुपयांचा आलिशान पॅलेस बुक करण्यात आला होता, अचानक एका भयानक बातमीने त्या घरात हळहळ होते. पुण्याचा एक 24 वर्षांचा यशस्वी तरुण बिझनेसमॅन आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत लोहगड किल्ल्यावर जातो आणि तिथून 400 फूट खोल दरीत कोसळून त्याचा मृत्यू होतो. सुरुवातीला हा एक अपघात वाटत असला तरी पुणे पोलिसांनी जेव्हा याचा तपास केला तेव्हा जे सत्य समोर आलं त्यानं पूर्ण महाराष्ट्र हादरून टाकलं आहे. यामध्ये केतन अग्रवाल, त्याचं वय 26, हा रिअल इस्टेट कंपनीचा डायरेक्टर आणि मुख्य मार्केटिंग ऑफिसर. केतन अग्रवाल हा अगदी 24 ते 25 वयाचा तरुण आणि एका यशस्वी उद्योगात तो एका मोठ्या पदावरती होता आणि त्याची होणारी पत्नी म्हणजे सिया गोयल ही मुख्य आरोपी होती आणि चेतन बाबूलाल चौधरी वय 22 हा सियाचा प्रियकर हा यामध्ये सह आरोपी आहे. आता संपूर्ण गुन्ह्याचा घटनाक्रम पाहूया आपण. नोव्हेंबर 2025 मध्ये सिया आणि चेतन एका दिवाळी पार्टीत भेटले होते आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले, परंतु कुटुंबियांच्या दबावामुळे फेब्रुवारी 2026 मध्ये सियाचा साखरपुडा बिझनेसमॅन केतन अग्रवाल सोबत झाला. सियाला केतन सोबत लग्न करायचं नव्हतं कारण ती केतनला तिच्या आणि चेतनच्या नात्यातील अडथळा समजत होती. मे 2026 मध्ये केतन आणि सिया प्री वेडिंग फोटोशूट साठी बालीला जाणार होते, पण सियाने गुपचूप केतनचा पासपोर्ट चोरून तो नष्ट केला. त्यामुळे जी ट्रिप रद्द झाली. पुढे 31 मे 2026 रोजी सियाने केतनला पहिल्यांदा लोहगड किल्ल्यावर नेलं आणि त्याला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला. केतनने एका झुडपाचा आधार घेतल्याने तो वाचला. तेव्हा सियाने तिथे साप आला होता आणि मी तुला वाचवण्यासाठी ओढत होते अशी खोटी कहाणी रचून त्याला वाचवलं. नंतर दुसरा प्रयत्न 14 जून 2026 सियाने पुन्हा किल्ल्यावर नेण्याचा प्रयत्न केला केतनला, पण तो प्रयत्न परत असला. मग 18 जून 2026 सकाळी सिया आणि चेतन पुण्याच्या एका कॅफेमध्ये भेटले आणि त्यांनी त्याचा अंतिम कट रचला. दुपारी सिया केतनला घेऊन लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेली. चेतन उडी घालून त्यांचा पाठलाग करत होता. संध्याकाळी योग्य संधी मिळताच लोहगड किल्ल्यावरील एका निर्जन पॉइंट वरून सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतनला 400 फूट खोल दरीत ढकलून दिले आणि हत्येनंतर सियाने स्वतः पोलिसांना आणि कुटुंबाला फोन करून सांगितले की जोरात वारा सुटल्यामुळे आणि फोटो काढताना केतनचा पाय घसरून तो दरीत पडला. आता पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा कसा केला? मुळात केतनच्या बहिणीला संशय आला होता. केतनच्या अंत्यसंस्कारानंतर 4 दिवसांनी जेव्हा सिया केतनच्या घरी गेली तेव्हा केतनची बहीण संजना हिने तिला घटनेबद्दल काही प्रश्न विचारले. सियाच्या उत्तरांमध्ये खूप विसंगती होती, ज्यामुळे कुटुंबाला संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवले. होडी आणि सीसीटीव्ही. पोलिसांनी किल्ल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले तेव्हा एक संशयास्पद तरुण होडी घालून केतन आणि सियाचा पाठलाग करताना दिसला. तो तरुण दुसरा कोणी नसून चेतन चौधरी होता. आणि कॉल डिटेल्स तपासात समोर आले की मागील 7 महिन्यात सिया आणि चेतन यांच्यात तब्बल 2004 फोन कॉल झाले आणि त्यांनी जवळपास 238 तास एकमेकांशी संवाद साधला होता. सध्याची स्थिती अशी आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी 23 जून रोजी सिया गोयल आणि चेतन चौधरी दोघांना हत्येच्या आणि गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली अटक केली. न्यायालयाने त्यांना 29 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मित्रांनो, यामध्ये असं समजून येतं की फक्त लग्नाला नकार देण्याची हिंमत नसल्यामुळे किंवा कुटुंबाच्या भीतीने त्या निष्पाप तरुणाचा जीव घेणे हे आजच्या पिढीच्या मानसिकतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करते. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.